नमस्कार, वेब दुनिया मराठीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आज आम्ही लाल किताब प्रमाणे राशीफल घेऊन आलो आहोत, ते पण वृषभ राशीसाठी। तर 2026 हे वृषभ राशीसाठी कसं जाईल ते बघूया, कारण या जातकांसाठी हे अतिशय महत्त्वाचे वर्ष सिद्ध होणार आहे। दुसऱ्या आणि तिसऱ्या घरात गुरुग्रहाचे भ्रमण कुटुंब आणि लहान भावंडांशी संबंध मजबूत करेल, तर 11व्या घरात बसलेला शनी तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत करेल। दुसरीकडे राहू आणि केतूचे अनुक्रमे 10व्या आणि 4थ्या घरात भ्रमण हे कामाच्या ठिकाणी मोठे यश आणि कौटुंबिक जीवनातील आव्हाने दर्शवते। तर जर तुम्ही शनीशी संबंधित नकारात्मक कृती टाळल्या तर हे वर्ष तुमच्यासाठी सुवर्ण वर्ष असेल। आता वृषभ राशीच्या वार्षिक कुंडलीबद्दल अधिक जाणून घेऊया, पण पुढे जाण्यापूर्वी आम्ही हे सांगणार आहोत की या व्हिडिओमध्ये आम्ही सगळ्यात शेवटी लाल किताबचा सर्वोत्तम उपाय या राशीसाठी सांगणार आहोत, तर तुम्ही नक्की व्हिडिओ पूर्ण बघा। त्याआधी सर्वात पहिले 4 प्रमुख ग्रहांच्या गोचर स्थिती बघूया। तर तुमच्या कुंडलीत मीन राशीतील शनी उत्पन्नाच्या 11व्या घरात भ्रमण करत आहे, ज्यामुळे उत्पन्नात वाढ होईल, सामाजिक लाभ आणि इच्छा पूर्ण होतील। तसेच वर्षभर दुसऱ्या आणि तिसऱ्या घरात भ्रमण गुरु करत आहे, त्याच्याने आजार, शत्रू आणि अनपेक्षित घटना टाळता येतील। यामुळे संपत्तीत वाढ, बोलण्यात सुधारणा आणि धैर्य आणि शौर्य वाढेल। राहू बद्दल बोललं तर कर्माच्या 10व्या घरात कुंभात भ्रमण करेल, ज्यामुळे नोकरी, व्यवसाय आणि करिअरमध्ये अचानक उन्नती होईल आणि राजकारणात देखील यश मिळेल। आणि केतू बद्दल बोला तर राहूच्या विरुद्ध 4थ्या घरात सिंह राशीत केतू राहिले, ज्यामुळे आनंदाच्या घरावर परिणाम होईल। यामुळे सुख शांती कमी होईल, आईच्या आरोग्याबद्दल काळजी वाटेल आणि स्थानांतर होण्याची देखील शक्यता आहे। आता वृषभ राशीचे करिअर आणि व्यवसाय कसं राहील, तर 11व्या घरात शनी आणि 10व्या घरात राहूचे भ्रमण नोकरी करणाऱ्यांसाठी वाढ आणि पदोन्नतीच्या मजबूत शक्यता निर्माण करेल। शनी तुमच्या कठोर परिश्रमाचे फळ देईल, तर गुरुचे भ्रमण तुमचे संवाद आणि ग्राहकाशी संपर्क साधण्याचे कौशल्य सुधारेल, ज्यामुळे व्यवसायाचा विस्तार होईल। राहूमुळे हे वर्ष व्यवसाय, कामाचे ठिकाण, राजनैतिकता आणि राजकारणाशी संबंधित लोकांसाठी उत्कृष्ट ठरणार आहे। आव्हान काय, तर 10व्या घरात राहू असल्याने कामाच्या ठिकाणी अति आत्मविश्वास किंवा निष्काळजीपणा महागात पडू शकतो, म्हणून सतर्क राहा। तसंच गुरु आणि राहूचे भ्रमण तुमच्या विरुद्ध कट रचण्याचा, तुमच्या प्रतिस्पर्ध्यांना आणि शत्रूंना पराभूत करण्यास मदत करेल। आता वृषभ राशी लाल किताबप्रमाणे आर्थिक परिस्थिती आणि संपत्तीबद्दल काय सांगत आहे, तर 11व्या घरात शनीची स्थिती आणि दुसऱ्या घरात धन आणि वाणीच्या घरात म्हणजे की गुरुचे भ्रमण, तर तुमच्यासाठी कुबेराचा खजिना उघडू शकतो। तुम्हाला नवीन आणि महत्त्वपूर्ण उत्पन्नाच्या संधी मिळतील, ज्यामुळे प्रगती होईल। तर तुम्ही घर किंवा जमिनीत गुंतवणूक करण्यासाठी गुरुचा प्रभाव तुम्हाला अनुकूल असेल। खबरदारी काय घ्यायची, तर लाल किताब इशारा देतो की तुम्ही तुमच्या कृती चुकीच्या दिशेने वळवल्या किंवा जास्त लोभामुळे सट्टेबाजी बाजारात मोठी जोखीम घेतली तर तुम्ही सर्व काही गमावू शकता। संधी गमावू नका, परंतु सावधगिरीने गुंतवणूक करा। आता जाणून घेऊया प्रेम संबंध, संतती आणि कौटुंबिक जीवनाबद्दल। तर 4थ्या घरात केतूची स्थिती कुटुंबातील किरकोळ गैरसमज आणि तणाव वाढवू शकते। तथापि दुसऱ्या घरात गुरुची स्थिती कुटुंबातील मतभेद दूर करेल। तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे नाते अधिक दृढ होईल। धार्मिक तीर्थयात्रा किंवा कौटुंबिक सहल शक्य आहे। तसंच 5व्या घरात शनीचा 5वा दृष्टिकोन असल्याने तुम्हाला तुमच्या मुलांबद्दल काळजी वाटत असेल किंवा मुलांचा जन्म होण्यास विलंब होऊ शकतो। तसंच शनीच्या 5व्या दृष्टिकोनामुळे तुम्हाला प्रेमसंबंधांमध्ये गांभीर्य आणि वचनबद्धता दाखवावी लागेल। टिप काय, तर तुम्हाला तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावं लागेल। खोटे बोलणे किंवा कठोर शब्द बोलणे टाळावे लागेल, अन्यथा गुरुचा शुभ प्रभाव कमी होईल। आता वृषभ राशी लाल किताबप्रमाणे आरोग्य काय, तर दुसऱ्या घरात गुरुग्रह असल्याने आजार टाळण्यास मदत होईल, जुनाट आजार बरे होतील। शनी आणि राहूच्या संक्रमणामुळे मानसिक ताण, डोकेदुखी, दातदुखी आणि उच्च रक्तदाब टाळता येतील। सूचना काय, तामसिक पदार्थ, दारू, मांसाहार आणि रस्त्यावरील अन्न हे टाळा। आरोग्य आणि शिक्षण दोन्हीलाही फायदा होईल। आता तुम्हाला शाळेत अभ्यासाबद्दल सांगायचं आहे तर तो चांगला असेल, परंतु स्पर्धा परीक्षांमध्ये पात्र होण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील। उच्च शिक्षणाची हमी नाही। अडथळे काय, तर 11व्या घरात शनी तुमच्या अभ्यासात अडथळे आणू शकतो, म्हणून गांभीर्याने परिश्रमपूर्वक अभ्यास करणे महत्त्वाचे आहे। उपाय काय, मद्यपान, मांस, अंडी टाळा। संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा। आता लाल किताबचे अचूक उपाय आपण बघू। दर शुक्रवारी मखण्याची खीर बनवा, देवी लक्ष्मीला अर्पण करा। फाटलेले किंवा घाणेरडे कपडे घालू नका, घरात सुगंधी वातावरण ठेवा। 43 दिवस दयाने तुमचे गुप्तांग धुवा आणि 7व्या घरासाठी आणि त्याच्या स्वामी शुक्र ग्रहासाठी हा एक उपाय आहे। तसंच कपाळावर केशर किंवा हळदीचा टिळा लावा। धार्मिक स्थळी हराभरा डाळ किंवा धार्मिक पुस्तके दान करा। कधी खोटे बोलू नका आणि इतरांशी प्रामाणिक राहा।
तसंच दर शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. अंध किंवा गरिबांना अन्नदान करा. 43 दिवस झोपण्यापूर्वी तुरटीने तोंड स्वच्छ धुवा. आता लाल किताबचे सर्वात महत्त्वाचे उपाय आणि सावधगिरी दोन्ही सांगणार आहोत. गुरु, शनी आणि राहू तुमच्या वार्षिक कुंडलीत उत्कृष्ट स्थाने निर्माण करत आहे. जास्तीत जास्त फायद्यासाठी हे उपाय आहे. तुमच्या खिशात किंवा पर्समध्ये चांदीचा चौकोनी तुकडा ठेवा. हे चंद्र, शुक्र, राहू आणि केतूचे नकारात्मक प्रभाव शांत करतं आणि आनंद आणि स्थिरता आणतं. शनीशी संबंधित काहीही दान करू नका, म्हणजे की तेल, लोखंड, काळे तीळ इत्यादी कोणालाही देऊ नका, कारण शनी 11व्या घरात उत्कृष्ट परिणाम देत आहे. दान केल्याने हा शुभ प्रभाव कमकुवत होऊ शकतो. आणि कुठेही आवळा वृक्ष लावा आणि त्याची पूजा करा. यामुळे सर्व रोग, शत्रू, कर्ज आणि करिअर मधील अडथळे दूर होतील आणि हे बुध आणि गुरुच्या शुभतेसाठी आहे.